वरळी BDD चाळीमधील सर्व रहिवाशांच्या मागण्या या पुनर्विकसित इमारतीमधल्या समस्यांच्या संदर्भातल्या होत्या। पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय, आमच्या असलेल्या खिडक्यांना संरक्षक अशा पद्धतीची व्यवस्था, आमचं पार्किंग प्लाझा विकसित होईपर्यंत आम्हाला पार्किंगची व्यवस्था, पार्किंग प्लाझा विकसित झाल्यानंतर त्यांच्या अलॉटमेंटची व्यवस्था, या भागात वारसा हक्काप्रमाणे ज्यांच्या घरात दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या वारसाला हक्क मिळवणारं ताबापत्र आणि रेराप्रमाणे 500 कार्पेट अशा आणि अन्य समस्या नागरिकांनी मांडल्या। मी स्वतः म्हाडाचे अधिकारी बोरीकर, महापालिकेचे अधिकारी, PWDचे अधिकारी, पोलीस अधिकारी, आम्ही सगळेच या ठिकाणी व्हिजिटला आलो। अतिशय उत्कृष्ट अशा बांधलेल्या हवेशीर पुनर्विकसित घरांची पाहणी सुद्धा केली आणि त्यांना पाणी पुरेसं मिळेल किंवा अतिरिक्त आवश्यक असेल तर तेही देण्याची व्यवस्था आणि त्याचा निर्णय आणि घोषणा या ठिकाणी केली। समोर असलेल्या पुनर्विकसित इमारतीच्या 2 मोडकळीस आलेल्या जुन्या इमारती या जमीनदोस्त करून तात्पुरता पार्किंगची व्यवस्था केली जाईल। परमनंट पार्किंग प्लाझा विकसित झाल्यानंतर त्या ठिकाणी अलॉटमेंटनुसार परमनंट पार्किंग स्पेस सुद्धा दिलं जाईल। सर्व नागरिकांना प्रॉपर्टी टॅक्स लागूच नये म्हणून महापालिकेच्या धोरणानुसार रेरा 500 हाच निर्णय एक्झिक्यूट केला जाईल आणि बरोबरीने उत्तम फायरची व्यवस्था, दुर्घटना होऊच नये पण झाली तर त्याचा पूर्ण बंदोबस्त, या सगळ्याचा निर्णय, निर्देश आणि घोषणा या ठिकाणी केल्या आहेत। हे काम परिपूर्ण होईपर्यंत सरकारच्या वतीने आम्ही नागरिकांची सेवा करू। काल कुठेतरी पावसानंतर जे बॅनर बांद्र्यामध्ये लागले होते तुमच्या विरोधामध्ये, त्या पार्श्वभूमीवर कुठेतरी हा दौरा तुम्ही केला असा कुठेतरी आरोप आता ठाकरे गटाकडून केला जातो। बॅनर लावल्यानंतर लोकांना काम करायचं नाही, ज्यांना बॅनर लावायचे त्यांनी जरूर लावा। त्यांना बॅनरही आता आपल्या नेत्यांचे सोडून आशिष शेलारचे लावायला लागतात, याच्यातच माझा विजय आहे। आणि मला कोण काय बोलतं यापेक्षा जनता काय बोलते याकडे ऐकणारा मी कार्यकर्ता आहे आणि म्हणून तेच काम मला महत्त्वाचं वाटतं, ते मी करत राहील। 2 दिवसांपूर्वी अमित शहांचा दौरा झाला, त्यानंतर एक बातमी अशी समोर आली की मुंबई, ठाणे आणि पुणे या 3 महत्त्वाच्या पालिकांमध्ये स्वबळावर लढण्याचा इशारा अमित शहांकडून देण्यात आला। त्या दृष्टीने तयारी सुद्धा झाली। काल एक तातडीची बैठक सुद्धा वर्ष बंगल्यावर झाली आहे। भाजप तयारी करते स्वबळावर लढण्याची? अशी कुठलीही चर्चा, असा कुठलाही प्रस्ताव, असा कुठलाही विषय महायुतीसमोर चर्चेला गेला नाही, चर्चा मागितली नाही आणि त्या विषयावर निर्णय झालेला नाही। सावरकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधी यांना आम्ही तोंडाला काळं पासू असं ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्यांनी वक्तव्य केलं। त्यावर संजय राऊत सकाळी म्हणाले की ही आमच्या पक्षाची अधिकृत भूमिका नाही, आम्ही त्या वक्तव्याचं समर्थन करत नाही। स्वातंत्र्यवीर सावरकर यांना केवळ माफीवीर नाही, माफीवीर तर म्हटलंच, अत्यंत दुर्दैवीने चुकीचं सुप्रीम कोर्टाने सुद्धा याचा खुलासा केला। त्याही पलीकडे जाऊन काँग्रेसच्या मासिकामध्ये त्यांचा उल्लेख ज्या अति बिभत्सपणे केला तो उल्लेख पण मी इथे करू शकत नाही। असं सावरकरांना अपमान, बदनामी आणि त्यांच्यावर ताशेरे ओढणारी भूमिका काँग्रेसने घेतलेली असताना एका कट्टर बाळासाहेबांच्या विचाराच्या उबाटा सेनेच्या कार्यकर्त्याने घेतलेली भूमिका आता संजय राऊत आणि उद्धवजींना जर ती पटत नसेल तर संजय राऊत, उद्धवजी, आदित्यजी आणि उबाटा सेना यांचा ऱ्हास वैचारिक कुठपर्यंत झाला आहे हे आता स्पष्ट दिसतंय। एका बाजूला बाळासाहेब जोडे मारो आंदोलन करत होते
सावरकरांची बदनामी किंवा सावरकरांच्या विषयात कुहेतूने भूमिका घेणाऱ्यांच्या विरोधात, आणि दुसऱ्या बाजूला संजय राऊत आता जे काँग्रेस सावरकरांची बदनामी करत आहे, अपमान करत आहे, त्यावेळेला बाळासाहेबांच्या जोडे मारो आंदोलनाची भूमिका नाही तर काँग्रेसचे जोडे हातात घेण्याची भूमिका घेते आहे. हे आता अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. हिंदुत्व किंवा सावरकर ह्या सगळ्या मुद्द्यांवर काँग्रेस सोबत केलेली आघाडी यामुळे कुठेतरी ठाकरे गट अगतिक झाला आणि त्यांना याबद्दल भूमिका घेता येत नाही राजकीय अस्तित्व टिकवण्याच्या दृष्टिकोनातून. हिंदुत्व तर उद्धवजींनी याआधीच सोडलं. हिंदुत्व विचाराला तिलांजली उद्धव ठाकरेजींच्या सेनेने याआधीच केली. उबाटा सेनाने राष्ट्रभक्त विचारांच्या तेजपुंज भगव्याचा विचार याआधीच नाकारला. आता बोटचेपी भूमिका निवडणुकीमध्ये काँग्रेसशिवाय उभं राहण्याचा कणा मोडून पडलाय. उबाटा सेनेचा कणा मोडून पडलाय. म्हणून काँग्रेस समोर जोडे त्यांच्या हातात घेण्याची आणि बोटचेपी भूमिका उबाटा सेना घेते. गटाराचं पाणी पिणार नाहीत अशी टीका संजय राऊतांनी केलेली आहे. कुठेतरी या टीकेमध्ये भाजपला गटाराचं पाणी हे संजय राऊत बोलतात. मला वाटतं सकाळी 9 वाजता तोंड उघडल्यावर महाराष्ट्राचे गटार बघतो ते सगळ्यांना माहिती आहे. आमच्या दृष्टीने गटार पण मुंबईकरांची सेवा करणार आहे. गटार नसतं तर मुंबईकरांना स्वच्छ सुंदर आयुष्यच मिळालं नसतं. आणि जे दुसऱ्याला हिणवण्यासाठी बोलतात ते संजय राऊत राज्यसभेमध्ये धष्टपुष्ट होऊन याच गटाराच्या पाण्याने तोंड होऊन गेलेले आहेत हे त्यांनी विसरू नये. कुणाल कामराने मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलंय की यापुढे मी 4 ठिकाणी माझे शोज करणार आहे. ज्याप्रमाणे यापूर्वी शिंदेवर टीका केल्यामुळे तेव्हा वादग्रस्त म्हणजे वादाची भोवऱ्यात अडकलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रात आता 4 ठिकाणी माझे शो होत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आणि शिंदेंनी परस्पर समजुतीनं हे शोज जर या शो बद्दल काय भूमिका घेता येईल त्यांनी पाहावं आणि शक्य असेल तर मला इग्नोर करावं असं त्यांनी म्हटलं. कामरा आमच्या दृष्टीने विषय नाही, राज्याच्या दृष्टीने विषय नाही, नागरिकांच्या दृष्टीने विषय नाही. कुणाल कामरा काय बोलतो याच्या आमच्या दृष्टीने महत्व नाही. पुण्यातल्या न्यायालयामध्ये ॲफिडेव्हिट सादर केलेलं आहे. त्यांनी दावा केला आहे की जे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत हे गोडसे यांचे नातेवाईक होते आणि त्यांचे रक्ताचे संबंध होते. कदाचित राहुल गांधी यांना माहीत नसेल तर वर्षा गायकवाड या गोडसेंच्या नातेवाईक आहे आणि तिचं आडनावच गोडसे आहे लग्नानंतरचं. तेव्हा पहिली त्याची माहिती त्यांनी घ्यावी आणि मग आम्हाला प्रश्न विचारावा आणि बरोबरीने राहिला तर न्यायालयात त्यांनी जो दावा दाखल केला न्यायालयात त्याच्यावर प्रक्रिया होईल. मुंबईतील खारं पाणी गोळा करण्यासाठी प्रक्रिया राबवली जाणार आहे. याआधी देखील अल्प प्रमाणात निविदा आल्या होत्या त्याच्यामुळे हा प्रकल्प रद्द करण्यात आला होता. पण पुन्हा नव्याने सरकारने आता निविदा करण्यासाठी उपाययोजना करणार आहे. काय सांगायला मला याची पूर्ण माहिती घेऊन मला सांगायला जहाँ तक बारिश को लेकर करने वाले आपत्ति व्यवस्थापन या सेवा सुविधा के व्यवस्थापन का विषय है. सभी महानगर पालिका राज्य की आपत्ति व्यवस्थापन विभाग, राज्य सरकार के सभी विभाग ये अभी उसके लिए पूरी तैयारी से काम पर लगे हैं. तैयारी पूरी करके जितनी जनसेवा पूरी तरीके से दी जाए उसका प्रयास हम करेंगे. वैसे तो ये उनका अंदरूनी मामला है, लेकिन प्रखर हिंदुत्व के बाला साहेब ठाकरे जी के विचार को लेकर कोई उबाटा सेना का ही कार्यकर्ता या सैनिक खड़ा होता है तो उसको नकारने की भूमिका ये संजय राउत और उद्धव जी लेते हैं. इसका मतलब स्पष्ट है, हिंदुत्व, बाला साहब के विचार और प्रखर राष्ट्रवाद और हिंदुत्व का नारा इसको कभी उन्होंने छोड़ दिया है और अभी इनका वैचारिक अधपतन होता हुआ दिख रहा है. ये पूरा महाराष्ट्र देख रहा है.
अर्थव्यवस्था में चौथे नंबर पर है। वहीं आज सामना में कहा गया बीजेपी जो है झूठे के महाविद्यालय है, इस बात को किस तरह देख रहे हैं? उनके सामने में उल्लेख किया है। देखिए, ये विषय केंद्रीय स्तर का है, देश की उन्नति का है। देश पूरे दुनिया में अर्थव्यवस्था में चौथे क्रमांक पे आए, उसके खुशी का है। और उस विषय पर आलोचना तो कोई भी कर सकता है, लेकिन तथ्य के आधार पे करे। सामना का एडिटोरियल यानी झूठ का दुकान है, उस झूठ के दुकान में क्या लिखा जाता है उसके ऊपर आप सवाल मत पूछे। सर, बीएमसी का चुनाव अलग अलग लड़ने की बात हो रही है। ऐसे कोई भी विषय महायुति में अलग से चुनाव लड़ना, एक दूसरे के खिलाफ लड़ना, ऐसी ना किसी ने मांग की है ना कोई चर्चा हुई है, इस पर कोई विषय ही खड़ा नहीं होता। पण यापूर्वी सुद्धा अनेक ठिकाणी विधानसभा निवडणुकीमध्ये मैत्रीपूर्ण लढती झालेल्या आहेत। एक प्रश्न, यापूर्वी सुद्धा अनेक क्षेत्र में आते ही पोस्टर लगे हैं, जिस प्रकार से हमने देखा पहले काफी बारिश हो गया, उसके बाद आपके क्षेत्र में आपके पोस्टर लगे, नहीं, मेरे क्षेत्र में मेरे फोटो नहीं लगेंगे तो किसके लगेंगे? और मेरे विरोधियों को भी मेरे ही फोटो लगाना पड़ता है, यही तो मेरा विजय है। महापालिका निवडणुकीमध्ये तुम्ही स्वतंत्र लढणार नाही असं म्हणताय, परंतु विधानसभेमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्या होत्या। मला असं वाटतं या विषयावर देवेंद्रजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार, रामदास आठवले हे चौघं निर्णय घेणारे आहेत। ते एकमेकाच्या संपर्कात आहे, महायुती मजबूत आहे।